नमस्कार मित्रांनो आधार कार्डचा पत्ता जर का मित्रांनो तुम्हाला बदलायचा असेल तर मित्रांनो आता तुम्ही घर बसल्या बदलू शकता। ऑनलाईन मित्रांनो तुम्ही घर बसल्या हे सर्व काम करू शकता मित्रांनो तुमच्या आधारमध्ये। मित्रांनो पत्ता तुम्ही कितीही वेळेस बदलू शकता। मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काही लागणार नाही। तुमच्याकडे मित्रांनो जर का तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे तुमचं डोमिसाईल असेल किंवा मतदान कार्ड असेल, या घरगुती डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा आधार कार्डचा पत्ता बदलू शकता। फक्त ₹75 मित्रांनो याची फी तुम्हाला लागणार आहे। कशा प्रकारे बदलायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला myAadhar.uid.gov.in याच्यावरती यायचं आहे। इथं आल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन पर्याय दिसेल, लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन मित्रांनो केल्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला कॅप्चा दिसेल, हा कॅप्चा इथे टाकून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर एक आधार लिंक OTP मोबाईलवरती एक OTP येईल, आलेला OTP इंटर OTP टाकून लॉग इन करा। अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं भरपूर सारे ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे ॲड्रेस अपडेट। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसेल, एक अपडेट ॲड्रेस युजिंग डॉक्युमेंटमध्ये आणि एक फॅमिली मेंबर बेस्ड ॲड्रेस। मित्रांनो आपल्याला एक नंबरचा पर्याय वरती क्लिक करायचा आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण अपडेट ॲड्रेस युअर डॉक्युमेंट, आपण डॉक्युमेंट नाव अपडेट करत आहे, त्यामुळे एक नंबरचा पर्यायावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दाखवेल, पाहू शकता मित्रांनो इथे तुम्ही ॲड्रेस नो लिमिट आहे, किती वेळेस तुम्ही ते ॲड्रेस चेंज करू शकता। आता प्रोसेस टू अपडेट आधारवरती क्लिक करा। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधारची डिटेल दाखवली जाईल, जी सध्याची डिटेल्स पत्त्याची आहे ती। अशा प्रकारे खाली तुम्हाला आता डिटेल्स टू अपडेटेड, जी तुम्हाला डिटेल्स बदलायची आहे ती इथे टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला अपडेट डिटेल्स, हाऊस नंबर ते ऑटोमॅटिकली इकडे मराठी देणार आहे। त्यानंतर लेन, स्ट्रीट, रोड वगैरे, त्यानंतर लोकॅलिटी वगैरे, त्यानंतर लँडमार्क, खाली पिन कोड, ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं भरून घ्यायची आहे। ते ऑटोमॅटिकली पुढे मराठीत इथं कन्वर्ट होणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आपला जिल्हा, जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा, तो सुद्धा मराठीत येणार आहे। खाली तुम्हाला विलेज, टाउन, सिटी, जे तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, ज्या गावात राहत असाल, ते गावाची यादी तुम्हाला इथं दाखवली जाईल, ते सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे, खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इथे एक पर्याय आहे डॉक्युमेंट अपलोड बाय, तो मॅन्युअलवरती क्लिक करा। इथं ॲक्सेप्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, संपूर्ण वाचून घ्या। ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सिलेक्ट व्हॅलिड सपोर्ट डॉक्युमेंट करायचं आहे। याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहे, तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट याच्यापैकी असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक टिक दिसेल, या टिकमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। टिकवरती क्लिक केल्याच्या खाली ॲक्सेप्ट करायचं आहे। ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला 2 MB पर्यंत JPG PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर पाहू शकता मित्रांनो इथे सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर ते अपलोड करून घ्या। अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो PDF स्वरूपात जर केलं तर पहिलं पेज, मागलचे पेज दोन्ही इथे येईल। बॉक्सवरती क्लिक करून कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता खाली नेक्स्ट दिसेल, या नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जो अपडेट पत्ता आहे, जो तुम्ही आत्ता केला, तो तुम्हाला दाखवला जाईल। याच्यामध्ये जर का काही चेंजेस जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही एडिटवरती क्लिक करू शकता। जर बरोबर असेल तर डायरेक्टली खाली या बॉक्समध्ये टिक करून नेक्स्टवरती क्लिक करा। नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं पेमेंट करायचं आहे। पेमेंटसाठी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता ₹75 तुम्हाला ऑनलाईन पेमेंट आहे। याच्यासाठी तुम्हाला या बॉक्सवरती टिक करून मित्रांनो खाली तुम्हाला 2 पर्याय आहे, कुठल्याही एका पर्यायाने मित्रांनो तुम्ही क्लिक करून मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या QR शो QR करून मित्रांनो आपण कंटिन्यू अँड पे करा। याच्यानंतर मित्रांनो आपण फोनपे, गुगल पे कुठल्याही ॲपच्या माध्यमातून पेमेंट करा। पेमेंट कन्फर्म होईपर्यंत मित्रांनो कुठलाही बॅक घ्यायचं नाही। पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। ₹75 मित्रांनो इथं सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे। याच्यानंतर तुम्हाला इथं रिडायरेक्ट केलं जाईल। रिडायरेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला पावती दिसेल, ॲक्नॉलेजमेंट डिटेल, यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲक्नॉलेजमेंटवरती मित्रांनो सक्सेस झाल्याच्यानंतर डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट करा, याची तुम्हाला पावती डाउनलोड होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या आधारवरचा ॲड्रेस जो आहे तो अपडेट करू शकता। कुठल्याही अतिरिक्त पैशाची गरज नाही किंवा डॉक्युमेंटची गरज नाही। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।